वीर हां आज काय बनवू? मटन. ओके. तर मटन इथे मी अर्धा किलो घेतलं आहे. ते छान स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट मी ॲड केलेली आहे. मी 2-3 छान मीडियम साईजचे कांदे लांब लांब असे चॉप करून घेतले ते ॲड करून घेतले. त्यामध्ये हळद, तिखट, मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. 2 मी लसणाचे गाठे टाकलेले आहे. त्यानंतर मी हा जो मसाला टाकला आहे तो फक्त खडे मसाल्यांचा बारीक पावडर केलेला आहे. तो मी चिकन मटनसाठी घरगुती करून ठेवला आहे. तो मी इथे ॲड करून घेतला आहे. आणि थोडंसं मी 2 चम्मच सरसोचं तेल इथे ॲड करून घेतलं आहे. त्यानंतर अर्धा चम्मच जिरे पावडर आणि 1 चम्मच मी धने पावडर इथे ॲड करून छान मिक्स करून घेतले आहे. त्यानंतर कुकरमध्ये सरसोचंच तेल घेतलं आहे. ते गरम करून घ्यायचं आहे छान धुवा उठेपर्यंत. त्यानंतर त्याला कमी गॅस करून थोडं थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे जे आपण बनवून ठेवलेलं आहे मटनचं ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. आणि हे जे मटन आहे तुम्ही सरसोच्या तेलामध्येच बनवा. खूप छान टेस्ट येतो याचा. सरसोच्या तेलामध्ये छान टेस्टी वाटते. त्यानंतर आपल्याला हे झाकूनच शिजवायचं आहे. याला कुकरला शिट्टी लावायची नाही आहे. आपल्याला यामध्येच भरपूर वेळ असं शिजवू द्यायचं आहे. जर तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर तुम्ही त्यामध्ये पण याला शिजवू शकता. त्यानंतर साईडला मी इथे राईस लावलेला आहे, जिरा राईस, आणि चपात्या पण मी केल्या होत्या. तर आमच्याकडे मटणासोबत भाकरी किंवा चपात्या जास्त लागतात. तर अशा प्रकारे मी 2-3 वेळा याला फिरवून घेतलं होतं मध्येच. जर तुम्हाला पाणी वाटत असेल तर तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी इथे ॲड करू शकता. तर मी इथे फक्त अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं होतं आणि तेच पाणी पूर्ण मटनमध्ये झालेलं होतं. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे थोडंसं मटण आपलं शिजायचं आहे. त्यानंतर परत मी याला शिजू दिलं होतं. तर आता आपलं मटण पण छान शिजलेलं आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे. तर आपल्याला असंच शिजवायचा थोडा वेळ घेतो, पण हे मटण खूप छान टेस्टी लागते. यामध्ये पूर्ण मसाल्यांचा अर्क येतो आणि यामधलं लसण पण खूप छान टेस्टी वाटते. त्यानंतर फ्रेश कोरिअँडर नी गार्निश केलं होतं. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.